तर मामा आपण सुरुवात भुजंगासनापासून करू. त्यात काय करायचं तुम्हाला, माझ्याकडे बघा, ही पालथं झोपायचं. हा, हात माग आणि परत मग हात अशी. आणि मुळात भुजंग म्हणजे काय, नाग. नाग कसा असा फणा वर काढतो तसं असं वर निघून फणा काढल्यासारखं तोंड करायचं. सोपे. पालथं झोपा तुम्ही आधी, शिकवतो तुम्हाला पालथं. हात माग. हे का आता हात असे. सोपं सोपं. हा असं. नाही ना जमना. अहो आता पहिल्यासारखं शरीर वळत नाही ना. नाही कुठं म्हणताय. हा, ट्राय ट्राय. शीतल, तुम्ही जरा नंतर झाडता का? नाही मामाने मी इकडं जरा योगा करतोय. धूळ जरा जाऊ दे. ए शीतल, अगं झालं का नाही झाडून? अगं बाई, नाहीसच झाडलं बाई अजून. अगं तुझ्यापेक्षा त्या म्हशी बऱ्या. त्यांना हल्या म्हणल्यावर त्या हलत्यात तरी, पण तू नुसती ढिम्माईच बघ. बर मामा, मी काय म्हणतोय, तुम्ही आज नुसतं बघा आम्ही काय करतोय. यू कॅन डू इट टुमॉरो. हा म्हणजे उद्या करू का? हा, हा मग ही बरं होईल. ही मला चालेल. असं करू आपण. ओ, तुमचं कधी होणार आहे? मला अंगण झाडायचंय. शीतल, ट्राय अंडरस्टँड. आम्ही इथं मन क्लीन करण्याच्या गोष्टी करतोय आणि तुम्ही अंगण क्लीन करण्याच्या गोष्टी करताय. अहो पण आत्मा मी ओरडायला लागल्यात. हो, आमचं डेली रुटीन आहे. राहू द्या मग, नाही करत योगा. अहो नाही नाही, असं नव्हतं म्हणायचं मला मामा. शीतल तू नंतर झाडू मार की. त्यांना योगा करू दे. बघा, 5 मिनिटात तुम्हाला योगाचं महत्व कळलं. क्या बात आहे. बरं, आता मी तुम्हाला पद्मासन शिकवतो. ती घ्या शिकव ना. बघा फक्त उद्याच करायचं तुम्हाला. मामा गुड मॉर्निंग. भैया गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भैया पेपर आणलेत आपले 4. का हो महेशराव, 4 पेपर? मामा भैयाना तुम्ही काय एवढं साधं समजलं का? अहो त्यांना रोज 4 पेपर वाचायला लागतात. 1 इंग्लिश, 1 हिंदी आणि 2 मराठी. असं वय. पण मी काय म्हणतोय हर्षवर्धन, अहो पेपर जरी 4 असले तरी बातम्या त्याच असणार की. नाही नाही, असं कसं मामा, 4 पेपर म्हणजे. मामा टेन्शन नॉट, मी सांगतो की. त्याचं कसं आहे ना मामा, मराठी पेपर मध्ये लोकल लेवलचं राजकारण असतं, म्हणजे तालुका आणि राज्य. आणि हिंदी पेपर मध्ये नॅशनल लेवलचं, म्हणजे देश पातळीवरचं राजकारण असतं. आणि इंग्लिश पेपर मध्ये म्हणाल तर इंटरनॅशनल लेवलचं राजकारण असतं. असंय मामा, ते कळलं का? हा पण तरी बी 4 पेपर म्हणजे. मामा अहो, आमचं ते डेली रुटीन आहे. अहो मामा कसे माहितीये का, विकासाचं राजकारण करायचं म्हटलं की एवढ्या सगळ्या खबरी पाहिजेतच. हा, कुठं काय चाललंय, कसं चाललंय का हो भैया? हा, देर यू आर टॅलेंट, देर यू आर. खरं तर तुम्ही नसता का नाही, काय झालं असतं आमचं काय माहित. म्हणून तुम्हाला आम्ही आमच्या बरोबर आणले. हा, बरं मामा या, पेपर वाच बसा. नाही तुम्ही वाचा तुमचे 4 पेपर. मला जरा वैरणीचं बघायचंय. हा, मला गोट्यात पण काम आहेत. चालू दे तुमचं. बरं बरं बरं. कॅलेंडर करू सुरू. इंग्लिश पासून घ्या. हा भैया. thousands of farmers march in Delhi. घरातल्या सगळ्यांना मोठ्या आवाजात ऐकू द्या, एवढ्या मोठ्या आवाजात बोला. ओके भैया. thousands of farmers march in Delhi. They protested. काय हो एवढं मोठ्या मोठ्यानं काय वाचताय? जी अहो, न्यूज वाचायचं चाललंय. या तुम्ही पण जॉईन व्हा. या रे. Thousands of farmers march in Delhi. They protested अगं and बाई, काय इंग्लिश पेपर वाचताय वे बया? बघितलं का? अहो अख्ख्या गावात कुणाला सुद्धा इंग्लिश पेपर वाचता येत नसल, फक्त माझ्या जावयाला येतंय.
आता घ्या स्वयंपाक करायला. एवढं परत परत सांगून बी अंगण नाहीच झाडलं आहे का नाही. हाय बाई, ह्या पोरीचं तर काय करावं का नाही मला अजिबात काय कळना झालंय बघा. मामी राहू द्या, या बसा न्यूज वाचू आपण, या. काय लिहिलंय म्हणायचं. अहो मामी, शेतकऱ्यांचा जो दिल्लीत मोर्चा चाललाय ना त्याच लिहिले. होय, मग ते पण इंग्लिश मध्ये लिहिलंय वय. जी जी, आपल्या शेतकऱ्याला काय साधा सुद्धा समजली वय तू. हा, मनात आणलं का नाही, गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळं ढवळून टाकल ती. हो होय, ती बी आहेच म्हणा. टॅलेंटर घे नेक्स्ट. जय श्री, या न्यूज ऐकायला या. हाव भैया, महत्वाची बातमी राहिली की. राष्ट्रशक्ती युवा पक्षाचे पक्षश्रेष्ठी दादासाहेब पाटील आज चांदवडीमध्ये विकास कामाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. ए चल चल बाहेर तू, चल. ज्याला जवान आणि त्यांच्या फॅमिली बद्दल आदर नाही अशा माणसांना आमच्या पक्षात स्थान नाही. तरी सर्व काही वाचतो का तू? हा, काय वाचावं काय नाही हे पण कळत नाही का तुला? हाव, काय झालं भैया? काय झालं मला विचार तू, काय झालंय? भैया हाव, हर्षवर्धन, अहो काय झालं? पुष्पा, काय माहित बाई आता. होय हो, तुम्ही तर काय बोलले नाही ना. अग मी कधी गोठ्यातल्या मशीन आल्या म्हणत नाही, त्यांना कशाला काय बोलायला जाईन. मग सरळ सांगा की. ही शितलीच हमकस काहीतरी बोललेली दिसती. आता तिच्यावर कशाला इथेस? ती हाय का तर इथं ग? नाहीतर काय मग. मग काय एवढे चिडून गेले भैया? काय हो, काय झालंय? जय श्री, जरा शांत राहू दे आम्हाला. अहो काय झालंय ते तर सांगा की. लिव मी अलोन, आय एम थिंकिंग राईट नाव. हो, तुमचं ते थिंकिंग बिंकिंग नंतर करा. घटक्यात मूड बदलायला काय होतो तुम्हाला? एकतर सकाळ सकाळ नाटक करायला कंटाळा येतो इथं, आणि रोज ड्रामा करायचं म्हणजे ताकद लागती. आणि त्यात कारण तर कळू देत मला. काय ड्रामा आहे आजचा? ड्रामा ड्रामा लावलाय का आम्ही? अहो काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतंय का? अहो मलाच कळतं, अजून कुणाला काय कळत नाही तेच बरं आहे. म्हणजे सगळ्यांना सगळं कळलं का नाही, मग लांडगा आला रे आलाची गत होईल तुमची. जयश्री, आधीच आमचं डोकं हल्लंय, त्यात तुम्ही अजून आमच्या डोक्यात जाऊ नका. वय हायवे तुम्हाला. चेष्टा लावली का मी इथं? ही असं वाकड्यात बोलणं बंद करा. एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही, नाहीतर. बर काय झालंय सांगताय का? राष्ट्रशक्ती युवा पक्षाचे पक्षश्रेष्ठी आज गावात येणार आहेत. का? आमच्या जखमेवर मीठ चोळायला. अहो मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय झालंय? आज पाटील साहेब गावात येणार आहेत, याची आम्हाला कल्पना सुद्धा नाही. आईला ह्या घरात जसं आलोय तर घरातच अडकलोय. बाहेर काय चाललंय हे कळायला मार्ग सुद्धा नाही. त्या शीतलमुळं आमचं पक्षातनं पद गेलं, गावातली पद गेली. शीतलमुळं आम्हाला पक्षातनं बाहेर काढलं. तिच्यामुळे सगळं आयुष्याची वाट लागली.